स्वप्नील, आता आपण एक कंटेंट जो आहे जो ग्लोबल व्हायला पाहिजे, जो लोकल कंटेंट आहे तो ग्लोबल व्हायला पाहिजे. तू ॲज अ ॲक्टर, तू ॲज अ म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये वावरतो आहेस, तुझं OTT प्लॅटफॉर्म पण आहे, तर याबद्दल तुझं ऑब्झर्वेशन काय आहे? मला असं वाटतं की संस्कार भारती आयोजित सिने टॉकीज 2024 मध्ये आज पॅनल डिस्कशन केलं. ज्या पॅनल डिस्कशनचा मी पण एक भाग होतो आणि विषय होता लोकल टू ग्लोबल इज गोईंग बॅक द वे फॉरवर्ड. आणि डिस्कशन असं झालं की जर आपल्याला बाहेर जास्त जायचं असेल तर आत झाकून बघण्याची गरज आहे, अंतर्मुख होण्याची गरज आहे. आपल्या गोष्टी, आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली कथा, आपल्या कहाण्या ह्या लोकांपर्यंत आणण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने विस्तृत चर्चा झाली. आदरणीय पॅनलिस्ट होते माझ्याबरोबर, मी त्याचा एक भाग होतो आणि खूप मजा आली. खूप चांगले विषय मांडले गेले, खूप चांगले प्रश्न, त्याला खूप चांगली उत्तरं, खूप चांगली चर्चा आणि विचार आणि मंथन करण्यात आलं. आणि या सगळ्याची संधी मला मिळाली. मान्यवरांना ऐकता आलं, माझे विचार मांडता आले, लोकांशी इंटरॅक्ट करता आलं आणि इट वॉज एक्स्ट्रीमली एनरिचिंग. तू बऱ्याच ठिकाणी फिल्म फेस्टिवलला जातो, चर्चासत्रामध्ये भाग घेतो, सिनेमेही पाहतो जगभरातले, तर काय तुझं ऑब्झर्वेशन आहे? मराठी सिनेमा जो आहे तो आपण म्हणतो तसा ग्लोबल होत नाही. मला असं वाटतं की कुठलाही सिनेमा किंवा कुठली चित्रपटसृष्टी ही ग्लोबल ओव्हरनाईट होऊच शकत नाही. ती कालांतराने होते. त्यातलं सातत्य टिकून राहायला पाहिजे आणि ते करण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करतो. मराठी चित्रपट पण तो प्रयत्न करत आहेत. मला नेहमी असं वाटतं की मोठा एक दगड असतो आणि समुद्राच्या लाटा येऊन त्याला आपटत असतात आणि मग एखादी लाट लागते आणि तो दगड तुटतो आणि आपण म्हणतो की ही लाट आदळली आणि तो दगड तुटला. पण ते श्रेय ते एका लाटेचं नसतं. त्याच्या आधी त्या दगडावर लागलेल्या लाखो करोडो लाटांनी तो दगड हळूहळू, मला असं तसंच आहे की ती युरेका मुवमेंट कधी येईल मला माहिती नाही, पण इट इज गेटिंग बेटर, इट इज गेटिंग, द रीच इज इन्क्रीजिंग अँड फिल्म्स आर रिचिंग मोर अँड मोर ऑडियन्सेस विथ एव्हरी पासिंग. अच्छा, तुझं स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म पण आहे, काय चाललं आहे त्याच्यामध्ये, काही नवीन? नाही, आम्ही आत्ता प्री-लॉन्च स्टेजलाच आहोत आणि वी स्टील इन द प्री-लॉन्च स्टेज. आणि जोपर्यंत आम्हाला त्याची योग्य वेळ सापडत नाही तोपर्यंत आम्ही लॉन्च करण्याची घाई करणार. कामामध्ये काय चाललं आहे, नवीन काय येतं आहे तुझं? 2025मध्ये 2-3 इंटरेस्टिंग फिल्म येतील. जिलबी नावाची फिल्म येईल 17 जानेवारीला आता रिलीज होईल. त्याच्यानंतर सुशीला सुजित नावाची एक फिल्म येते जी प्रोड्यूस पण करतो आहे आणि ज्यात कामही करतो. आणि अजून 1-2 फिल्म्स आहेत ज्याबद्दल अनफॉर्च्युनेटली आत्ता बोलू शकत नाही. सो कमिंग इयर स्वप्नील जोशी इज हॅपी. हे वर्ष खूप छान गेलं. नाच गं घुमा खूप चालला, नवरा माझा नवसाचा 2 सुपरहिट झाला, बाई नावाची फिल्म केली ती खूप चालली. सो यावर्षी तिन्ही चित्रपटांनी खूप बॉक्स ऑफिस सक्सेसही कमवलं आणि खूप कौतुकही मिळालं आणि दोन्ही महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सो आय होप की 2025 इज गोइंग टू बी बिगर अँड बेटर. एकच फक्त माझ्या प्रश्न आता डोक्यात आला आणि मला तू विचारलाच पाहिजे. तू तुझं करिअर ॲज अ बालकलाकार म्हणून चालू केलंस, पण आता जे बालकं आहेत त्यांच्यासाठी तेवढी कला दिसत नाही. मग ते OTTमधलं एक विक्राळ रूप असू दे, सिनेमातलं विक्राळू, त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे मनोरंजन मिळत नाही. काय सांगशील? किड्स कॉन्टेंटमध्ये खूप स्कोप आहे असं मला वाटतं आणि खूप चांगली स्पेस वेकंट आहे चांगल्या किड्स कॉन्टेंटची असं मला मनापासून वाटतं. आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. मीही करतोय, सगळ्यांनी करायला पाहिजे. पण किड्स कॉन्टेंट अजून खूप कन्झ्युम होऊ शकतो आणि तेवढा कॉन्टेंट अजून आपण बनवत नाही ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट. थँक्यू सो मच.